ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. श्री शिवलीलामृतातील 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यांसी वंदती शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे धन्य, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24, 6 करणे पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन जरी केले जाणजे शिरवाचन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकावे एक विषयी. काश्मीर देशी तनरूप पावन, नामाभिमान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादायाद भसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार, अमात्य तोर तुची पै. सुंदर प्रतिवता मृदू भाषणे, पूर्वदत्ते ऐसी लादीचे कामिने, सूत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष प्रकृते सुकृती पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृती लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षी उदार उत्तृण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृती प्राप्त होय. असो तो भद्रसेन आदी प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांची झाले नंदन, शिवभक्त उपजेतांची. नाम राजमात्र नामसुधर्म, प्रधानात्मक नारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडी सर्वदा एकांत, श्रवण करते शिवलीलामृत, बोलती शिवनामावळे सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यांस का आवडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसणी रुद्राक्ष काढती, मागोती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सर्वची ब्राह्मणांशी अर्पिती, घेती मागोती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परिते न सांडते आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासे आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वेषपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टीकर्ता, जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवे मनुष्य वागते अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितू कैवारी समग्र जाळले सत्र करुणिया. जन्मे जये सर्पमित्र केले, ते आस्तिके मध्येच राहिले, पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वांचले रावणादिक. वीरंचीस दटावनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्यांचा नातू होय शुक्र योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासे आणती, षोडोपचारी पूजिती भावचित्ते विशेष. समस्त वस्त्रे भूषण देऊन, राव विणवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कुणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र, गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीते, हे आम्हासी गूढ पडेले चित्ती, मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, जैसे तेजस्वी उपमातयांशी, नाही कोठे शोधिता. यावरी बोलेले सक्षीसुत,
सक्तीसूत म्हणे, हे का झाले शिवभक्त, त्याची पूर्वकथा समजत ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम दियेचे. त्या ग्रामी तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊन कृत्य करी. जैसा उगला पूर्णचंद्र तेथे निजवरे विराजी छत्र, रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडउक्त चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्मय रत्नपर्यक राजस, चंद्ररश्मीसम प्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुस. दासदासी अपार घरी माता असभ्याग सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ अनुरूप डोळविती मान, तिचा भोगकाम इच्छुन नृप सौभाग्य येती घरा. वैश्य असून प्रतिवता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नसे. परम शिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी नेमसे. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करसी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मरकट पाळले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे गा नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मरकट त्या समोर त्यांची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, शिवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंद त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाले तेधवा. पूजा करुनी स्वहस्ती त्यास बैसविले रत्न मंचकीत, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मळी जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासे. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिनी, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सर्वेची, त्याने दिव्य लिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे काढावी टाकून, ओवाळून टाकावी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दिग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीना, महाकठीण व्रत माझे. एरिणी अवश्य म्हणून ठेविले नृत्यांगरी नेऊन, मग दोघे करीती शयन रत्नजडित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पावे सदाशिव, भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, येरी उठली घाबरी, तव वाताच मद घेत चेतला. तशा माझी उडी घालून कंठप्राश त्याने काढून, कुकुट मरकट दिदिले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा. माझे दिव्य लिंग आहे की जतन, महानंदा घाबरून ऐकून, वक्षस्थळ घेत बळवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमासा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथी जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग, तो भक्तजन भवभंग, उडी घेतली संवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्तीसहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदय चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मौली, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकट पाळे भक्ताते.
माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैशा नर शिरी जुळजुळ वाहे नीर अभंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी नीळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडळाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवरी कंदुक झेलित तेही 10 भुज पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान मी म्हणे हे नगर उद्धरण विमान बैसवे दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी तेथे नाही आदी व्याधी शुधातृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही कामक्रोध द्वंद्व दुःख मदमस्तर नाही निशक जेथेचे गोड उदक अमृत होणे कोटी गुणे तेथे सुरत रुची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणी धवलागारे भक्ताकारणे निर्मिले जेथे भोसरणता बोलते शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पाविली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुंवर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती विचर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतांस उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाले लोटांगण म्हणे इतकुनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मिले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस तेवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमना करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सगळीक दुःखांवरी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगासे येते मूर्खपण तुम्हाला वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसने म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाले असता जाणपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेले या समयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊन या पडले अमाते सहित त्या स्थानी दुःखातीत गेले आहोळूनी अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीते आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पेटीन रूपवर मग रायाशी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे नृपशिष्टान सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मसय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होता शिवेच्छ करुनिया सत्वांश निर्मिला पीतवसन रजांश सृष्टीकर्ता द्रुहीण तमाश रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यंत करविता विदिस म्हणे सृष्टी रचिपूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान त्रिभुवनत्रयी असेना बहुकरी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन आणि हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळे आला अध्याय जाण थोर जपतप ध्यान त्याहून अन्न नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्यांचे दर्शन ते पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा आघातपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडणी यमकिंकर रीते हिंडू लागले मग यमविधी लागे पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिथे कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरती त्याचे मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषे दे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्याला गुण आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांशी कुंभी पाकी घालावे त्याचे रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावतने करी
शिवावरी अभिषेक धारदरी मृत्युदरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिविंचन करा पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरले दृढ चरण सदद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे हे ब्राह्मण आहेत. आणिक सांगसी ते बोलवून आत्ताचे आणितो आरंभी. मग सहस्र विप्र बोलवून त्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यासध्यानयुक्त पडून गुरुपासून ते आले. परदारा आणि परधन त्यास वमनाहुनी निजपूर्ण. विरक्त सोशीला गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह घेती. जे शापानुग्रह सामर्थ्ये चालवून देते मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणणे उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले. स्वधुरणीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिने ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्ही आला चंडास. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियला. एक मूर्ती निश्चेटित चलवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन. त्यास पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कंपाळी सिंदूर विकराळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगासारखे. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज यांची साम्यता कमळ भवाडी दुजी नसे. ते तेचे तैसे गभस्ती दिगत तम संहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन. त्या काळा पुरुषाशी धरून करीत ताडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाले नमस्कार आनंदाश्रू नेत्रे आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे. शिवनाथ गर्जत तये वेळे देव सुमती वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वायाची महासुस्वर मृदुंग वाद्य गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादनमाये नभोधरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षट्स अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागे भांडारे मुक्त केले राजेंद्रे. म्हणे आवडे ते तुके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त. पुरे हेची ऐकली मात धनसार झाला बहुत. म्हणून सांडे ती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राश्रिता विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तेले. वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतोत्पले मुडांनी रमणलिंग अर्जिते अचिर्जे की निर्दैवास सापडे चिंतामणी. क्षुधिता पुढे क्षीराब्दी ये धावूनी तैसा कमलोद्भवनंदन तीक्षणी नारदमुनी पातला. वाल्मिकी सत्यवती नंदन औतनबादी कयाद्रु हृदय रत्न. शिष्य जिजाची त्रिभुवनी जाण वंद्य जेका सर्वाते. तो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्धर विद्या करत तामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरे की. हे कमल भवांड मोडूनी पुन्हा सृष्टी करणार मागतेने. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडेला शक्राधिका. तो नारद देखुनी तेचे शनी कुंडातुनी मूर्ती मंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्य पत्य आहावणी उभी ठाकले देखता. पराशराधिक सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावूने धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमने षोडोपचारी पूजिला नारदमुनी. राव उभा ठाके कर जोडणी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मागे येता शिवदूत चौकी देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधूने. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे
वीरभद्र मुख्य पाठवला, मज देखा मृत्यूस पुसू लागला, शिवसुत एका ते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होताशी भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्रमेमा तुझं ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघिनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ताचे पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षे मृत्यूचिन्ह गंडातर थोर होते. ते महत्व पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वारापराधी कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत कर जोडीने स्तवन करीत, हे अपर्णाधव हिम नग जामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता एक क्षणी राये पायावर घातली लोळणी, आणि सहस्र रुद्ध करुणी महोत्सव करीतसे. शतरुद्ध करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण ऋषी संहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशतक कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो रावभद्रसेना सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्राधान्य समवेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्यानाकरिता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छ करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही. तेथे जो मानेल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी वांझ झाली माता, त्यासी संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपल्या गृहासी न आणावे. आपण त्याच्या सदनासी न जावे, ते त्वच जीवे भावे. जेवी सुशीळ हिंसक गृह, तो प्रत्यक्ष भक्षित विष. जे मूर्ख बैसे त्याचे पंक्तीस, त्यांचे मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काहीच नसेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदित ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयात जप मिलिंद, श्रीधर स्वामी ते ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळखंड, अभंग न वेटे कालात्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसुत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोढा. श्री सांब सदाशिवापरणमस्तु शुभ भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.